आज महायुतीकडनं रासपचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी महादेव जानकर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत। त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि पंकजा मुंडे हे सर्वजण उपस्थित असतील। सकाळी शनिवार बाजार इथून एक रॅली निघणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महादेव जानकरांची सभा पार पडेल। या सभास्थळाची परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पाहणी केली आहे। परभणीवरनं आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्याला अधिक माहिती देतात। पंकज, एक तर परभणीमधनं जानकरांचं लढणं किती महत्त्वपूर्ण मानलं जातंय महायुतीसाठी आणि कसं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं पाहायला मिळेल? महायुतीकडून रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज ते त्यांचा उमेदवारी अर्ज परभणी लोकसभेसाठी दाखल करणार आहेत। परभणी शहरातील शनिवार बाजार मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या मैदानापर्यंत त्यांची शक्ती प्रदर्शन रॅली आज काढण्यात येणार आहे आणि साधारणतः ही रॅली जी आहे ती 11 वाजता निघेल। त्यानंतर ही शक्ती प्रदर्शन करत शहरातील प्रमुख मार्गावरून या मैदानापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानापर्यंत येईल आणि इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्याचबरोबर भाजपच्या नेत्या आणि बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि इथं उपस्थित राहून सर्व या उपस्थितांना मार्गदर्शन त्यांच्याकडून करण्यात येणार आहे। आणि आपण जर बघितलं तर या सभेच्या ठिकाणची सर्व तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। पोलीस अधीक्षक असतील यांनी या स्थळाची पाहणी केलेली आहे आणि सर्वच तयारी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे। महादेव जानकर यांची ही उमेदवारी आज इथं दाखल केली जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। कुठेतरी एक बाहेरचा उमेदवार परभणीमध्ये येऊन निवडणूक लढतोय अशी चर्चा असल्यामुळं आज महादेव जानकर नेमकं कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करणार, या शक्ती प्रदर्शनाला किती लोक उपस्थित असणार, राज्यातल्या परभणी जिल्ह्यातील महायुतीचे नेते आणि त्यांच्या सोबत हे सर्व नेते राहणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज दुपारपर्यंत मिळणार आहेत। साधारणतः 11 ते 11:30 वाजता या रॅलीला सुरुवात होईल। त्यानंतर 2 वाजता या सभेचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेला तीनही राज्याचे प्रमुख जे आहेत ते तिन्ही पक्षाचे इथं उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद पंकज, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।